तो उमेदवारी नाकारल्यानं भाजपच्या माजी महापौरांच्या कुटुंबात कलह निर्माण झालाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेल्या नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर घर सोडून माहेरी गेल्या, कारण पक्षानं पतीला उमेदवारी दिली नाही आणि म्हणून त्यांच्या पतीनं बंडखोरी केली आणि अपक्ष अर्जही भरला आणि त्यामुळेच पती पत्नीमध्ये ही नाराजी झाली आहे। एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी त्यांच्याशी आणि त्यांच्या पतीशी बातचीत केली। एक वेळ बंडखोरी करून गेलेला आणि मागच्या वेळेला 3 नगरसेवक निवडून आले, त्याही वेळेला आम्हाला तिकीट न देता ती तिकीट वाया गेली, बी फॉर्म वाया गेला, परंतु कोणाला तिकीट दिली नाही। तरीही मी नाराज न होता त्यांचा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांचं पूर्ण निवडणुकीचं काम सांभाळून मी ते तिन्ही उमेदवारांना निवडून आणलं। त्यानंतर या तिन्ही उमेदवारांनी एकही वर्ष किंवा एकही कामाला मला प्रतिसाद दिला नाही किंवा माझ्याशी संबंधसुद्धा ठेवले नाही। अशा वेळेला ह्याही वेळेला जर इथल्या स्थानिक एखाद्या कार्यकर्त्यांना, तुम्ही तरुण कार्यकर्त्यांना जर तिकीट दिली असती तर माझी नाराजी नसती। आज तुम्ही बंडखोरांना आणि बाहेरच्या लोकांना, 18 मध्ये असणाऱ्या लोकांना तुम्ही तिकीट दिली। एक काँग्रेसचा जो उमेदवार आत्ता पक्षात आला त्याला पण तिकीट दिली, प्रभाग 32 मध्ये राहणाऱ्याला त्याला सुद्धा तिकीट दिली, परंतु फक्त एकच तिकीट दिली, ती पण एक नवीन पोरगी, वर्षभर झाले त्या उमेदवाराचं लग्न झालं आणि तिला सुद्धा तिकीट दिली।